ट्रिपल आहे अर्थात 3 धावा एका चेंडूवरती पाहायला मिळाल्या। प्रदीप आणि कल्पेश ही जोडी पाहायला मिळते जी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। 4 बॉल 4 धावा। डाबळेस देखील फटका चांगला पाहायला मिळाला होता। सिंगल ऍड होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 5 या आकड्यावरती। 5 ऑन द बोर्ड। 5 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। आकाशजी सुरेशी साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडीशी त्यांची एंट्री लेट झाली मात्र ग्रेट झाली। चॉकलेट बॉय ऑफ कांबा, कांबा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे आणि यंदा त्यांचा इंजन थोडासा थंड आहे, मात्र इंजन गरम झाला की समोर कितीही मोठा डोंगर असला तरी त्या डोंगराला पार करणारी ही शक्ती म्हणजे आकाश सुरोशी। तसेच आमचे कुणालजी खरकर सर देखील आहेत, जबरदस्त असे आचारी आहेत आणि फार चांगलं जेवण ते नेहमी बनवतात, शेफ आहेत आणि त्यांचं आम्ही कौतुक करू। चांगले असे जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून कुणालजी खरकर सरांची देखील ओळख आहे। त्यांच्या बाजूला ऋतिक पाहायला मिळतात, डावकुरे हाताचे ऋतिक जे थोडासा लाजरा आहे, मात्र ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस समोरचा संघ लाजतो, कारण अशी तो बॅटिंग करतो की समोरच्या संघाचे अगदी थापे दणानून जातात। टेन क्रिक लाईव्हचे आमचे विजय पावले, त्यांचं शुभागमन झालंय, त्यांचं करूया सहर्ष स्वागत। धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती आणि अगदी आपण पाहू शकतो 7 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर। जबरदस्त गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये। नाही मी म्हणेल धावसंख्या धावफलकावरती कमी आहे, मात्र तरी देखील सुभाष सर खुश असतील, सुभाषी गायकर सर, कारण थला फॉर अ रिझन त्यांचा आवडता अंक आहे आणि मी मुंबई इंडियन्सचा फॅन आहे, मात्र आमचे सर चेन्नईचे फॅन आहेत। काय करणार, चेन्नईचा लोगो देखील आम्हाला टी शर्ट वरती पाहायला मिळतो। कल्याण ग्रामीणचे गुरु द्रोणाचार्य म्हणून सुभाषी गायकर सरांची ओळख आहे आणि ते फॅन देखील क्रिकेटच्या द्रोणाचार्यचे आहेत, अर्थातच एम एस धोनीचे, तर त्यांची थोडीशी छवी नक्की आपल्याला पाहायला मिळते सुभाष सरांमध्ये। त्यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता, ई शेप मध्ये उडवला गेला, हॅमर करण्यात आला, एक धाव कंप्लीट होईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील। 2 धावा कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती 9 ऑन द बोर्ड। 9 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे। या षटकाचा जर विचार केला, या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकतो थोडासा पेस वाढवायचा प्रयत्न केला जाईल, यात शंकाच नाहीये। 4 ओव्हरची मॅच आहे, पहिल्या ओव्हरमध्ये थला फॉर अ रिझन 7 स्कोर कार्ड वरती धावा संख्या पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर आता 3 धावा ऍड होतील, ज्यामध्ये एक डबल आणि एक वाईट। धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती 10 ऑन द बोर्ड। 10 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात। पुढील मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला येणार आहे, ती म्हणजे KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली विपक्ष कानिपनाथ स्पोर्ट्स गुडसई ही आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय। यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल अजय होते, मात्र प्रयत्न शर्तीचे मी म्हणेल। 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल, ती मात्र 12 या आकड्यावरती। स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य, मोलाचं आणि घारीचा वाटा आहे असे विकास शेठ निश्चिते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, तसेच साईनाथ शेठ ठाकरे साहेब, दोघांचं आम्ही कौतुक करू। त्यांच्या समवेत अनेक नामांकित व्यक्तिमत्व आहेत, ज्या नामांकित व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी 4 छान लावायचं काम केलंय, जसे की आदेश शेठ पावशे साहेब आहेत, निरंजन शेठ सुरोशे साहेब, शुभम शेठ ठाकरे साहेब, युवराज शेठ सुरोशे साहेब, यांचं मोलाचं हातभार आहे असे सागर शेठ बनकरी साहेब, भागेश शेठ सुरोक्षे साहेब, अनिकेत शेठ इंदुलकर साहेब, शुभम शेठ पवार साहेब, चेतन शेठ बिलवले साहेब, युवराज शेठ सुरोशे साहेब, हार्दिक शेठ धिरडे साहेब, राम शेठ राजगुरू साहेब, राज शेठ विशे साहेब, योगेश शेठ मसुंडे साहेब, योगेश शेठ पवार साहेब, तसेच विवेक शेठ सुरोशे साहेब, रोहित शेठ सुरोशे साहेब, विघ्नेश शेठ ठाकरे साहेब, ऋतिक शेठ सुरोशे, साहिलजी भोईर, आयुष भोईर, कृष्णा एवले, ऋतिक मसुंडे, सर्वांचं मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य लाभलंय। सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। आजच्या दिशेला तुर्तास वळणार आहोत, जिथे
धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. चेंडूंचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत 4 झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक प्रगती पथावरती असेल. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळणार आहे. जरूर जर पाहिला गेले तर उमसाई क्रिकेट संघ माजर्ली संघ एका ओव्हर मध्ये मॅच ला कलाटणी देऊ शकतो, ती ताकद आहे माजर्ली संघाची. यावेळेस कोलवडप्याचा बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर चेस फार मोठी असेल, मात्र बॉल निघून चाललाय. हाऊस कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पलीकडे वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र डीप मध्ये कॅच झाली कंप्लीट. बडी मछली जाल में या मॅच ची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज कल्पेश शिकेळी होत असताना समाप्त. कल्पेश बॅक टू द पवेलियन. सो मच. खऱ्या अर्थानं सर्वात अवघड काम आदिदादा कुठलं आहे? कॉमेंट्री करणं अजिबात नाही, स्कोरिंग करणं अजिबात नाही, लाईव्ह टेलिकास्ट अजिबात नाही, तर बॉल बाय भर उन्हामध्ये जे आमचे बॉल बॉयज आहेत व्हॉलेंटियर्स, त्यांचं काम जो आहे ना तो वाखाणण्याजोग आहे. चलो शिर्डी क्रिकेट संघ कामाची आमची छोटी टीम जी आहे त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. टीमचे लीडर आहेत आमचे रामजी राजगुरू सर, जे भावी पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या समेत राज बोराडे, राज सुरोशे, राहुल बोराडे, वेदांत शिरोसे उर्फ भूत्या, वेदू शिरोसे, यश जाधव, आयुष बनकरी, शुभम एवले आणि श्रवण लोणे हे सर्व आपल्याला पाहायला मिळतील. आमचे छोटे व्हॉलेंटियर्स, छोटे टीम मधील आमचे सर्व सभासद, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू, कारण भर उन्हामध्ये असं बॉल बॉय राहणं काही आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. मोठा माणूस देखील राहू शकत नाही, मात्र हे जे छोटे चिमुकले काम करतायत कौतुक करावं लागेल या सर्व आमच्या छोट्या चिमुकल्यांचा. तुर्तास मॅचच्या दिशेला आपण म्हणणार आहोत जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र या षटकामध्ये आलेला आहे. पाहूया अजयच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच झाली आहे ड्रॉप, सिंगल कंप्लीट, कॉल फॉर द सेकंड आणि दुसरी धाव देखील होत असताना कंप्लीट. स्क्वेअर क्षेत्रामध्ये मिड विकेट क्षेत्रामधून आले आणि त्यानंतर झेल स्वीकारायच्या प्रयत्नामध्ये थोडासा बॉल स्किट झाला, चेंडू धरणीला दान झाला. जिथे एकही नव्हती, जिथे विकेट पडणार होती तिथे आता पडल्यात. म्हणेल 2 धावा. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते, ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डीप मध्ये स्वीपर कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑन एक खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू, मिड विकेट क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑफ अर्थात गाऊस कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील एक फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त बॉल आपण सर्व अनुभवत आहात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अजयच्या माध्यमातून चांगली कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल 2 सलगचे फेकण्यामध्ये तो यश त्याला मिळालाय. पहिल्या बॉल वरती डबल आली, त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 19. यावेळेस पंचांकडे अपील, फिंगर अप, प्लम्ड अप, विकेटचं होत असताना पतन. OUT पहिला फलंदाज जो आला होता मैदानावरती तो आता बाद होतोय. प्रदीपची खेळी होत असताना समाप्त. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता तंबूचे असे आलेत. पहिले कल्पेश होते, आता प्रदीपची खेळी होत असताना समाप्त. प्रदीप बॅक टू द पवेलियन.
यावेळेस वन्स अगेन जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा वाजवी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. अगदी आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं की बैलगाडा शर्यतीमधील दोन नामांकित बैल आपल्या सर्वांना पाहायला मिळाले. बघा ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे, कारण 4 ओव्हरची मॅच असेल. स्वर्गीय पांडुरंग शेठ ठाकरे बैलगाडा संघटना कांबा, कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे यांच्या घरचा साज अर्थातच JCB आणि भारत या दोन बैलांनी असा धुमाकाळ वाजवलाय ते म्हणजेच बैलगाडा शर्यतीमधील. काल देखील त्यांनी बैलगाडा शर्यतीमधील अख्खे जे मोठे आयोजक होते त्या सर्वांचं मन जिंकलेलं आहे. प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे बैल अर्थातच कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे यांच्या घरचा साज म्हणजे JCB आणि त्याच्या जोडीला भारत, या दोघांनी शर्यत देखील जिंकली आणि लोकांचं मन देखील जिंकलं. जबरदस्त कामगिरी. हे शर्यत शौकीनांच्या हृदयाचं ताईट बनलेले हे दोन बैल. कौतुक करावं लागेल दोघांचं, कारण कांबाकरांचं नाव हे दोन बैल फार उंचावरती नेत आहेत. बैलगाडा संघटनेमध्ये आदराने नाव घ्यावं हे काम करत आहेत ते म्हणजे हे दोन बैल. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 19 धावा धावफलकावरती 6.33 ची आस्किंग रिक्वायर्ड करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा. आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं या मॅचचं विवरण तर थोडंसं आपण पाहू शकतो संघ बॅकफुट वरती आहे. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. करंट रन रेट जो आहे तो 6.33 चा आहे. मात्र कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. मी उल्लेख करत होतो की कांबाकरांचं नाव बैलगाडा शर्यतीमध्ये आदराने घ्यावं हे काम जर कोणी केलं असेल तर स्वर्गीय पांडुरंग शेठ ठाकरे बैलगाडा संघटना, कुमारिका अद्विका कृष्णा ठाकरे यांच्या घरचा साज अर्थातच सुंदर भारत आणि JCB या दोन बैलांनी हे नामांकित कार्य केलेलं आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये काल देखील मोठा अड्डा झाला आणि त्या अड्ड्यामध्ये देखील या दोन बैलांनी आपल्या कांब्याचं नाव मोठं केलंय. दोघांचं देखील कौतुक करू. नियोजन देखील परफेक्ट होतं. शर्यत देखील जिंकली आणि शर्यत शौकीनांचे मन देखील जिंकले. वरती जरूरत या मॅचचा जर विचार केला तर बॅकफुट वरती पहिल्या बॉल पासून आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र ओमसाई क्रिकेट संघ माजरली. मात्र 30 पर्यंत जर धावसंख्या पोहोचली तर मात्र गोलंदाजी करत असताना पहिले 2 षटक फार महत्वाचे राहतील. नो डाऊट ॲट ऑल. मी म्हणेल ज्या प्रकारे गोलंदाजी आहे ती म्हणजे ओमसाई क्रिकेट संघ माजरली संघाची कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक देखील होईल यात मात्र शंका नाहीये. मात्र छगन असतील, अजय असतील यांच्यावरती फंदा कसावा लागेल. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल स्टिकर वरती आदळला मात्र निघून चाललाय सीमा पलीकडे. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार. षटकार. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. मात्र
त्या प्रयत्नामध्ये थोडेसे अपयशी आपल्याला पाहायला मिळाले, जे मात्र झाले फलंदाज आणि विकेट होत असताना बदल. वन मोर विकेट डाऊन बॅटर देवेंद्रची खेळी होत असताना समाप्त. बघा धावा बनवायचा प्रयत्न केला जातोय, नो डाऊट ॲट ऑल, मात्र त्यांना यश मिळत नाहीये. ओमसाई क्रिकेट संघ मांजरली हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो सुभाष शेठ कायकर सर आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 7 थाला फॉर अ रिझन. मैदानावरती आता थाला सारखी बॅटिंग करावी लागेल. कल्याण ग्रामीण क्रिकेटचे गुरु द्रोणाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुभाष शेठ कायकर सर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज यशवंत. चेंडूचा जर विचार केला तर चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 27 या आकड्यावरती. मिनिमम 32 ते 35 धावा बनवणं इथे फार महत्वाचं राहील, या ती मात्र शंका नाहीये. थँक्यू. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांचे लाडके बांगर साहेब ते उपस्थित आहेत. बांगर साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. यावेळेस फुल्लर बुलेटचा बॉल होता. फुलटॉस बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4थ्या षटकाचा वाजवी विकेट समाप्त होतो आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 28-29 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. टीम ओमसाई क्रिकेट संघ मांजरली संघाच्या माध्यमातून कालभैरव अंताडे या संघासोबत पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ केएस जीवतानी स्पोर्ट्स मानिवली, दुसरीकडे कानिपनाथ गोडसे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती असेल, चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. एकोणतीस धावांचं लक्ष जरूर आहे आणि 29 इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ कल्याणचा गोड आवाज प्रथमजी चव्हाण सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून याचं पुढचं सत्र आपण ऐकाल. मात्र त्या अगोदर आपण टॉसच्या दिशेला बनणार आहोत. केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली विपक्ष कानिपनाथ गोडसे. दोन्ही संघांचे कॅप्टन आम्हाला जॉईन करायचं ही नम्रतेची विनंती असेल. केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल कानिपनाथ क्रिकेट संघ गोडसे संघाचे कर्णधार उदय जिथे कुठे असेल आपण त्वरित यायचं. उद्या आपण जिथे कुठे असेल आपण त्वरित या, ही नम्रतेची विनंती राहील. कारण मॅच सुरू होण्या अगोदर आपल्याला टॉस करायचंय हे देखील आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस शेवटचं षटक असतं त्यावेळेस आपल्याला उपस्थित राहणं बंधनकारक आहे, तरी देखील आपण उपस्थिती दाखवत नाही आहात. फायफर आपण कंप्लीट केलं, आपलं कौतुक देखील केलं, सन्मानित देखील करण्यात आला. मात्र आयोजक जे तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत त्याचा काटेकोरपणे पालन करणं देखील महत्वाचं आहे. लास्ट कॉल आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम कानिपनाथ क्रिकेट संघ गोडसे. एक प्रतिनिधी आला तरी देखील चालेल, याची नोंद करून घ्यायची आहे. उद्या विनंती असेल थोडस सहकार्य करा बाबा, थोडस सहकार्य कर. दुसऱ्या फेरीतील दुसरं मिळेल. एका बाजूला केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली, दुसऱ्या बाजूला कानिपनाथ क्रिकेट गोडसे पाहायला मिळेल. विनंती असेल कुणाल आणि आकाश दोघांनी यायचंय. कुणाल आणि आकाश दोघांनी यायचंय. एवन जोडी आहे. कुणाला आपण देखील या. चला टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. आमच्या सोबत आकाश पाहायला मिळत आहेत. कांबा एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे आणि कानिपनाथ क्रिकेट संघ गोडसे कॉल करते.
छापा असं कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतो केएस ज्युदन स्पोर्ट्स मानिमली या संघाने. सर्वप्रथम टॉस जिंकला, आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणार आहेत. मागच्या मॅचचा विचार केला 5 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना अप्रतिम अशी कामगिरी तोहेतनी केली होती. त्यावेळेस हारता हारता तुम्ही शेवटच्या क्षणी जिंकलात, तर या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? नाही, यामध्ये काय नाही, पण त्याच्यावर खूप प्रेशर आला होता. नवीन बॉलर नवीन बॉलरवरती विश्वास दाखवण्यात आला होता. यावेळेस थोडीशी चेंजिंग बॉलिंग लाईनअप मध्ये असतील का? नाही, बघू आता वातावरण ह्याच्या दृष्टिकोनातून असतील. खूप सारे शुभेच्छा. मी येतो घोटसे टीमच्या कॅप्टन कडे. उदय, टॉस जो मात्र आपण हारला, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय होता? बॅटिंग येणार होता. मागच्या मॅचचा विचार केला तर चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. फायनल कंप्लीट, वन ऑफ द फायनेस्ट तुमच्या माध्यमातून स्पेल पाहायला मिळतोय. स्पेल बद्दल काय म्हणाल? माझं काही नाही, माझ्या फिल्डरांनी चांगली फिल्डिंग केली, कॅचेस घेतल्या म्हणून आम्ही मॅचेस जिंकलो. तर खेळाच्या दृष्टिकोनातून असतील. खूप सारे शुभेच्छा. हा होता उदय. टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकलेला आहे केएस ज्युदन स्पोर्ट्स मानिवली या संघाने. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी कानिफनाथ क्रिकेट संघ घोटसई या संघाला. दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओमसाई क्रिकेट संघ मांजरली, त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ कानिफनाथ क्रिकेट संघ, सॉरी कालभैरव अंताडे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. विकी खरकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबतच कृष्णा शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. नक्कीच उल्लेख करेल कुणालचं देखील एक अप्रतिम असा शेफ आहे, त्याचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. आज आम्ही जे काही आहोत त्यामध्ये कांबाकरांचं खूप मोठं योगदान आणि पहिल्या पर्वामध्ये जी कामा प्रीमियर लीगची आयोजन कमिटी होती त्यांचं देखील एक प्रमुख वाट होतं. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय. लागतोय हा दुसरा झटका. 0 या आकड्यावरती फलंदाज अजयची केस संपुष्टात. अजय बॅक टू दी पवेलियन. एकोणतीस धावांचं टार्गेट पाहायला मिळतोय आणि पहिल्याच 2 चेंडूंवरती चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस फलंदाज बीट होत आहेत, एसटी रक्षक बीट होत आहेत. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एसटी रक्षक प्रदीप होते ज्यांच्या माध्यमातून चूक होत असताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सागरदादांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सागरदादा, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सागर आणि त्यासोबतच विचार केला तर भागेश यांच्या माध्यमातून एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय या क्रीडांगणावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि त्या एसट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन होतोय. लागतोय तिसरा झटका. 4 या आकड्यावरती कालभैरव अंताडे या संघाला आणि तो संघ सध्याच्या स्थितीला इन ट्रबल.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. इथे आपण पाहतोय विकेट पडत असताना नवीन फलंदाज महेश येतोय. दुसऱ्या बाजूला कालभैरव अंताडे संघाची जमेची बाजू म्हणजे अजूनही सलामीला आलेला छगन जो मात्र खेळपट्टीवरती आहे. आणि छगन जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत काही होऊ शकतो. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल जो मात्र आपण पाहू शकतो. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल, स्थगित असेल. 4 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती श्री आहे ज्याच्या माध्यमातून अप्रतिम असं स्पेल पाहायला मिळतो. या षटकामध्ये अप्रतिम अशी कामगिरी. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स कॅरी केल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी टाकतोय. इथे रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलेला आहे. आउटसाइड दी सर्कल डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळत आहेत. काव कॉर्नर पाहायला मिळत आहेत. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग पाहायला मिळतोय. व्यास कॅचची संधी होती. बॅकवर्ड पॉइंट मध्ये कॅचची संधी होती. संधीच होत नाहीये सोनं. चेंडू होतोय धरतीला दान आणि अशा रीतीने 1 धाव कंप्लीट होतीये. आणि आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. फायर ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळतोय मांजरली या संघाच्या माध्यमातून. मांजरली संघाचा विचार केला तर फलंदाजीची चांगलं लाईनअप आहे, परंतु गोलंदाजी हा मांजरली संघाचा स्ट्रॉंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. चला विनंती असेल ओमसाई क्रिकेट संघ मांजरली टीमला आपण टीम हँडल घ्यायचं नाहीये, कारण आज आपल्याला सेमीफायनल देखील आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. तर विनंती असेल यजमान संघ अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. रिपोर्टिंग नाही केल्यास 10 धाव्यांची पेनल्टी असेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती देखील कॅचची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. श्री आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. आउटस्टँडिंग कंजूस गोलंदाजी आणि त्यासोबतच भेदक मारा जो मात्र श्रीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यंग डायनामिक अँड डॅशिंग पर्सनॅलिटी शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम ठाकरे आपण पाहतोय ते देखील पाहणी करतायत. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. मयूर गायकर यांच्या माध्यमातून भूषणसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट रिटेक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावेची गरज. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज भूषण पाहायला मिळतोय. स्पेल मधील पहिले सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय. चला थोडस स्पीडअप करायचं. मांजरली टीम आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय. ज्यावेळेस 29 धावा तुम्हाला डिफेंड करायचे त्यावेळेस पहिल्या चेंडूपासून भेदक करणं गरजेचं आहे आणि तो भेदक मारा श्रीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे आपण पाहतो या षटकाची सुरुवात अवांतरणी होतीये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद होईल. चौथा झटका लागतोय 6 या आकड्यावरती. फलंदाजाची केस संपुष्टात. फलंदाज बॅक टू दी डगआउट. दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व अर्थातच कृष्णा शेठ ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये दादांची उपस्थिती पाहायला मिळते. शेड्यूल खूप बिझी आहे आणि
अगदी मी म्हणेल की टाइम काढला आणि त्यानंतर इथे त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्यासोबत संकेत यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आमचे प्रतीक असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. या शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. न्यू बॅटर रुपेश पाहायला मिळतोय. मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून हुक करण्यात आलं आणि बॉल निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बारा धावा फुलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर विकेट, त्यानंतर येतो या षटकार. प्रत्येक चेंडूवरती काय ना काहीतरी पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजी करणारा वर्चस्व संघ गाजवतोय तर कधी फलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल याची मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. स्थिर असेल, स्थगित असेल 12 धावा फुलकावरती. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. नटराज मुद्रेमध्ये आले आणि त्यानंतर हुक करायचा प्रयत्न होता. दरम्यान फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नक्कीच आपण उपस्थित मान्यवरांच्या दिशेला वळलो तर बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आणि सातत्याने कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे या नावाने आपल्याला पाहायला मिळतात. भारत आणि जेसीबी हे 2 बैल पळत असतात आणि कालच्या दिवसामध्ये शर्यत जिंकलेत देखील. अर्थातच गुलाल देखील त्यांना मिळालेला आहे. अगदी कालच्या दिवसाचा विचार केला तर कंबाकर गावाचं नाव देखील त्या क्षेत्रामध्ये देखील मोठं होत असताना पाहायला मिळतो आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे आमचे कृष्णाशेठ ठाकरे. नक्कीच काल शर्यत देखील जिंकले आणि शर्यत शौकीनांचा मन देखील जिंकलाय आमच्या कृष्णादादा आणि भरत जेसीबी या दोन्ही बैलांनी. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती. सोपा आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे मांजरली. इथे विकेट पतन होतोय. फलंदाज होईल बाद. 5वा झटका लागतोय. काल भैरव अंताडे या संघाला समीकरण. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. चेंडू आणि 13 धावांची गरज. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. इथे लक्ष्य पाहिलं तर थोडंसं छोटं आहे आणि त्या लक्ष्याला डिफेंड करत असताना इथून जर परंतु मी म्हणेल विजयाच्या आणि मांजरलीच्या मध्ये जर कुठला मेन खेळाडू असेल तर तो छगन आहे. इथे छगनची विकेट पडली
तर मॅच मध्ये मांजरली संघ वर्चस्व गाजवेल, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत छगन जर टिकला तर इथून मात्र तो मॅच स्वतःच्या जोडीमध्ये खेचून नेईल. येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ वर्चस्व गाजवेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न श्री येत आहेत, कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज छगन बॅक टू दी डगआउट. समालोचक प्रथम चव्हाण यांनी उल्लेख केला की भारत आणि जेसीबी बैल आपल्याला सातत्याने गुलाल त्यांचाच आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यांचं परफेक्ट नियोजन जर कोण करत असतील तर साहिल शेठ सुरुशे साहेब आणि सागर शेठ सुरुशे साहेब, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील बैलगाडा संघटनेमधील फार मोठं नाव शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. भारत आणि जेसीबी बैलाचे मालक आहेत ते, आणि त्यांचं आपण दुपारच्या सत्रामध्ये करूया सहर्ष स्वागत. मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होती. फलंदाज छगन बॅक टू दी डगआउट. 16 आकड्यावरती 6वा झटका लागतो. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू चाललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, झालेत फंबल. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मी सातत्याने उल्लेख करतोय की अंताडे टीमचा विचार केला तर त्यांची स्ट्रेंथ, त्यांची बॅटिंग आहे. दुसऱ्या बाजूला मांजरली संघाचा विचार केला तर एसटीच्या मागे एसटी रक्षण करत असताना मास्टर माइंड गुरु द्रोणाचार्य म्हणून ज्यांची ओळख असे सुभाष गायकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, श्री पुन्हा एकदा येतोय. इथे कॅच सुटली आहे. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात. श्री आर यू ओके? श्री प्रतीक शेठ सुरोशे यांची उपस्थिती पाहायला मिळते. एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून प्रतीक दादांकडे पाहिलं जातं. सातत्याने हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व उर्फ लाल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक यांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये आले, हुक करण्यात येतोय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, झालेत फंबल. दरम्यान झाल्यात कंप्लीट धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. सातत्याने एरर पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस तुम्ही एरर करता समोरचा संघ वर्चस्व गाजवत असताना फ्रंट फूट वरती येतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल आले, क्षेत्ररक्षक करणार नाहीत कुठली चुकी. फलंदाज बाद होईल. 7वा झटका लागतोय. आपण पाहतोय अंताडे या संघाला, आणि आता समीकरण उरलंय येणारे चेंडू शिल्लक 7, विजयासाठी 8 धावांची गरज. हे शिल्लक या षटकामध्ये पाहतोय चांगलं असं कमबॅक केलं जातं पुन्हा एकदा मांजरली संघाच्या माध्यमातून. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, इथे कम्युनिकेशन मध्ये येतोय एरर आणि विकेटचं पतन होतोय. फलंदाज बाद होईल. 8वा झटका लागतोय. 21 या आकड्यावरती फलंदाज बाद होतोय आणि आता पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ओमसाई क्रिकेट संघ मांजरली या संघाचं समीकरण येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज.
ज्यासाठी 8 धावांची गरज. खांबाकर चषक म्हटलं तर एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक साऱ्या मॅचेस आपण पाहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळालेत. कालच्या दिवसाचा विचार केला, पहिल्या दिवसाचा विचार केला, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत चुरस निर्माण होत असताना पाहायला मिळते. समीकरण येणारे 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज. कुणाल राव जे की देवगावचे एक अप्रतिम असे विस्फोटक फलंदाज आहेत, मिस्टर 360 ऑफ मुरबाड म्हणून त्यांची ओळख आहे. कुणाल राव त्यांच्या माध्यमातून मांजरली संघाला देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण गोड असं कौतुक करू आणि त्यांचं देखील स्वागत करणार आहोत. 21 या आकड्यावरती 8वा झटका बसतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली मांजरली या संघाच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान कुठली धाव घेतली जाणार नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु इथे कुठली धाव घेतली जात नाहीये. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज करू नका, विनंती असेल थोडस सहकार्य करायचंय. खेळाडू कक्षामधून कोणीच आवाज करायचं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 8 धावेंची गरज असेल. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली मांजरली या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये श्री, त्यानंतर भूषण आणि या मागच्या षटकामध्ये प्रशांत यांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं फळ मिळेल का हे मोठं पाहण्याचा प्रश्न असेल. रोहित वरती ती जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे. रनअप मध्ये आपण पाहतोय थोडस व्यत्यय येतोय आणि नक्कीच उल्लेख करेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलंय, डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल करण्यात आलं होतं आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय. मॅचचं समीकरण झालंय खुलं. समीकरण येणारी चेंडू शिल्लक 4. विजयासाठी 2 धावेंची गरज. येणारे 4 चेंडू कंपल्सरी 2 धावेंची गरज. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय ओम साई क्रिकेट संघ मांजरली, तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय काल भैरव अंताडे. विनंती असेल टीम मंडल घ्यायचं नाहीये. जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते सूरज आणि सतीश. सतीशचा विचार केला तर एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज नॉन स्ट्रायकर एंड वरती, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रोहित पाहायला मिळतात. प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावरती असेल प्रेशर, जो मात्र फलंदाजावरती देखील पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी 2 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी आणि कॅच झाली कंप्लीट. 9वा विकेट आपण पाहू शकतो पडत असताना. लास्ट मॅन स्टँडिंग आणि आता समीकरण येणारे 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. लास्ट मॅन स्टँडिंग पाहायला मिळतोय. विकासच्या माध्यमातून झकास कामगिरी होईल का? येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल, कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा विकास वरती दाखवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित वरती देखील तो भरोसा दाखवण्यात आलेला आहे. बघूया 3 चेंडूंमध्ये 2 धावा कंप्लीट होतील का? 3 चेंडूंमध्ये 2 धावा जर डिफेंड झाल्या
तर मात्र मांजरली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु 3 चेंडूंवरती 2 धावा चेस झाल्या तर कालभैरव अंताडे संघ इथून पुढे जाईल. लास्ट मॅन स्टँडिंग पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय कालभैरव अंताडे या संघाने. अभिनंदन टीम कालभैरव अंताडे. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत ओम साई क्रिकेट संघ मांजरली संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करायचंय, शेक हँड करायचे आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. नक्कीच उल्लेख करेल ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय, असे संतोषदादा ठाकरे असतील ज्यांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य आपल्याला लाभलंय. त्यानंतर संदीपदादा पावशे असतील, माजी सरपंच कांबा, त्यासोबतच वसंतदादा पावशे असतील.